गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. आणि आजचा वाजलेत बरोबर 6:30. आपण आजची ब्लॉगची सुरुवात करत आहे नाशिकमध्ये. मी आता गाडी पार्किंग लावून झोपलो होतो. काल मी नाशिकमध्ये शेवटची ट्रिप घेऊन आलो रात्री आणि अजून काही ट्रिप पडली नाही. 6:30 वाजलेत. जस्ट आता उठलो, फ्रेश वगैरे झालो, कपडे बदली करूया आता. आणि ऑनलाईन तर केलं आहे मी, कपडे बदली करूया आणि नाश्ता करून घेतो काहीतरी, म्हणजे कधी पण ट्रिप पडली कुठली पण जायला काही टेन्शन नाही आपल्याला. चला फ्रेश होऊन घेऊया आधी. सो गाईज झालो फ्रेश वगैरे आता आणि जाऊया आता नाश्ता करून घेऊया. ऑनलाईन तर केलं आहे मी करून. गाडी बघा काय हालत झाली आहे एका रात्रीत गाडीची. चिक्कल नुसतं. रोज गाडी वॉश करायची सवय आहे, आज नाही केली आहे. चला जाऊया, पहिलं तर नाश्ता करून घेतो. चला, परत कुठलं ट्रिप लागली तर जेवायचं नाश्त्याचे वांदे होतात. सो गाईज झालं आहे नाश्ता वगैरे करून आणि आता थांबलो आहे गाडीपाशी येऊन. आणि माझे टाके बाटली, गाडी बाहेर कचरा नको करायला, नंतर फेकून देऊ आपण घरी पोचून. आणि थांबलो आता येऊन. बघूया, नाश्ता वगैरे झाला मस्त. तरी पोहे खाल्ले. आता वाट बघतोय बुकिंगची, बघू कधी पडते बुकिंग. चला, आज काय सुट्टीचा दिवस आहे तर पडतीलच बुकिंग, पण कधी पडेल हे बघूया. चला. सो गाईज फायनली काय अजून ट्रिप वाजली नाही आहे आणि वाजलेत 1:45. काय कळत नाही. सीट भरायला आलो आहे, सीट भेटायचे पण वांदे तिथे. आता काय कळत नाही काय करावं यार. बघूया, वाट बघूया. चला. सो मित्रांनो, आलोय आपण आता अंबरनाथला. काय बोलू, काय सांगू तुम्हाला. वाजलेत 5:15 आणि आत्ताशी पोचलोय अंबरनाथला. मित्रांनो, एवढा बेकार झाली ही ट्रिप नाशिकची, अरे काय बोलायचं. पहिलं पण एकदा असा एक्सपिरियन्स आला होता आणि आज पण तेव्हा ट्रिप घेऊन आलो होतो आणि आज तर पूर्ण बेकारच झालं. मी काल रात्रीच आलो असतो तर बरं पडलं असतं. असा आजचा दिवस वाया गेला सगळा माझा. कारण आलो मी, येताना शेअरिंग भेटलं मला कल्याणपर्यंतच्या, पण काय फायदा त्याचा, आपल्याला त्यात काय भेटतच नाही. खर्च निघाला येण्याचा. तर जाऊ दे, का कोणाच्या आपल्या हातातून त्यांची सेवा लिहिली होती म्हणून झाली. आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं. काय माहिती, धंदा आहे छोटा मोठा, मागे पुढे होत राहतं. सो आज नाही उद्या कव्हर करू आजचा दिवस, अजून काय. सो चला जाऊया आता घरी. खूप दमलोय मित्रांनो. अजून कालपासून बाहेर होतो. काल सकाळी आपण 9 वाजता घर सोडलं होतं, 9:30ला. अजून घरी नाही आहे. सो चला जाऊया घरी, जाऊन आराम करूया. आता फ्रेश होऊया, आंघोळ वगैरे करूया, नाश्ता करूया. जेवण तर काही केलं नाही. तिथेच उभ्या मी एक ते कराड भेळ म्हणून आहे, तर कराड भत्ता असं काय आहे ते भेळ भत्ता, तो खाल्ला. तिथे खूप फेमस आहे द्वारका सर्कलला. सो असंच गुगलवर सर्च करत होतो काय फेमस आहे तर तो. आणि मी जिथे गाडी लावली त्याच्या बाजूलाच होतं ते. तिथे खाल्लं आणि शूट यासाठी नाही केलं मित्रांनो. ड्रायव्हर वगैरे होते सोबत, तर 2-4 जण, मग त्यांच्याशी बोलताच हे केलं, त्यामुळे काय शूट नाही केलं. आता पोहोचलोय अंबरनाथला. जाऊया. आजचा दिवस इथेच संपवतोय मी. ब्लॉग पण इथेच एंड करतोय. आज छोटा ब्लॉग बनवला खूप, पण काय दाखवण्यासारखंच नव्हतं. ट्रिप भेटली असती तर थोडंसं मजा आली असती, पण ओके चला. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपला चॅनल MBA कॅबवाला आणि थँक्यू.